शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपली शेती मोठ्या संकटातून जातीये. भरमसाठ रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या वापरामुळं जमिनीचा पोत बिघडलाय. शेतीचा खर्च प्रचंड वाढलाय. उपयुक्त जीवाणू आणि गांडूळ नष्ट होत आहेत. भूजल दूषित होत आहे. या रासायनिक पदार्थाचं विष मानवी शरीरात आणि अन्न साखळीत प्रवेश करून गंभीर आजारांना कारणीभूत ठरत आहे. पिकांचा उत्पादन खर्च वाढतोय आणि जमीन नापीक होतीये. यावर ठोस उपाय आहे का? होय मित्रांनो, यावर ठोस उपाय आहे. आपली पारंपरिक आणि निसर्गाच्या सोबतीनं केली जाणारी शेती म्हणजेच नैसर्गिक शेती. आणि यामुळंच महाराष्ट्र शासनाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेनं म्हणजेच आत्मा या विभागानं एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन या योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या तालुक्यात शेतीमध्ये शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी आत्मा यंत्रणेनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. या मोहिमेअंतर्गत तळवली तालुका भिवंडी या ठिकाणी गट स्तरावर कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या माध्यमातून जैविक निविष्ठा संसाधन केंद्र म्हणजेच बायो रिसोर्स सेंटर BRC याची यशस्वी स्थापना करण्यात आली आहे. जैविक निविष्ठा केंद्र म्हणजे असं ठिकाण जिथं शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी सेंद्रिय खतं, जीवाणू खतं आणि नैसर्गिक कीटकनाशकं एकाच छताखाली मिळतात किंवा ती तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. रासायनिक औषधांना फाटा देऊन घरच्या घरी किंवा गावातच उपलब्ध असणाऱ्या साधनांपासून ही उत्पादनं बनवली जातात. या त्रिशुद्धी जैविक निविष्ठा केंद्राच्या व्यवस्थापक दिव्या रमेश गोस्टे या स्वतः कृषी पदवीधर आहेत. त्या या संसाधन केंद्राची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. या जैविक निविष्ठा केंद्रावर विविध उपक्रम राबवले जातात, जसं प्रशिक्षण आणि कौशल्य विकास. या केंद्राद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करून स्वतःच्या शेतात दर्जेदार जैविक निविष्ठा तयार करण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जातं. जैविक खतं आणि कीटकनाशकं कशी तयार करावीत याचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना या केंद्रावर दाखवलं जातं. या केंद्रावर शेतकऱ्यांना जैविक खतं आणि कीटकनाशकं यांची माफक दरात विक्रीसुद्धा करण्यात येते. या केंद्राच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील महिलांचा कृषी व्यवस्थापनातील सहभाग वाढला असून त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. निविष्ठा केंद्रावर जीवामृत, दशपर्णी अर्क, बीजामृत, सप्तधान्य स्लरी, ह्युमिक ॲसिड, गांडूळ खत, व्हर्मीवॉश, निमास्त्र, अग्निस्त्र आणि ब्रह्मास्त्र यासारखी नैसर्गिक कीटकनाशकं आणि जैविक खतं तयार केली जातात. दशपर्णी अर्क आणि निमार्क हे स्थानिक झाडांच्या पाल्यापासून बनवलेले अर्क पिकांवरील किडींचा नैसर्गिक प्रादुर्भाव रोखतात. वर्मी कंपोस्ट अर्थात गांडूळ खत हे पिकांना आवश्यक असणारी सर्व अन्नद्रव्य पुरवणारं उत्तम खत आहे. जीवामृत आणि घनजीवामृत हे जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवून जमीन सुपीक बनवतं. जैविक निविष्ठांमुळं शेतकऱ्यांचे फक्त पैसेच वाचत नाहीत, तर जमिनीचं आरोग्य सुधारतं, माती मऊ आणि सजीव बनते, तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळं ग्राहकांना विषमुक्त, शुद्ध, सकस आणि रसायनमुक्त अन्न मिळतं. शेतकऱ्यांचं बाजारातील महागड्या खतावरील आणि औषधांवरील अवलंबित्व कमी झालं आहे. हे आहेत श्री विपुल शेरे. ते स्वतः जैविक शेती करतात. आधी रासायनिक खतांमुळं त्यांचा खर्च खूप वाढायचा आणि जमिनी कडक झाल्या होत्या. जेव्हापासून त्यांनी जैविक निविष्ठा केंद्रातून जीवामृत आणि दशपर्णी अर्क आणून वापरायला सुरुवात केली, तेव्हापासून त्यांचा खर्च 50% कमी झाला. पिकांची गुणवत्ता सुधारली आणि बाजारात त्यांच्या मालाला भावही चांगला मिळतोय. हे केंद्र केवळ निविष्ठा विक्रीपुरतं मर्यादित न राहता एक प्रशिक्षण केंद्र म्हणूनही नावारूपास येत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा या योजनेच्या अंतर्गत आपण आपल्या गावामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत एक शेतकरी महिला बचत गट तयार केलेला आहे. या गटाच्या माध्यमातून आज आपण नैसर्गिक शेतीकडे वळत आहोत. आता आपण जैविक निविष्ठा संसाधन केंद्र या ठिकाणी जमलो आहोत.
येथे जीवामृत, बीजामृत, अग्निस्त्र, ब्रह्मास्त्र, दशपर्णी अर्क अशा विविध प्रकारचे 10 ते 12 प्रकारचे जैविक निविष्ठ आपण येथे तयार करतो. कुलस्वामिनी शेतकरी गट तळवलीचे अविनाश गोरले सांगतात, आत्मा योजनेअंतर्गत कुलस्वामींनी शेतकरी बचत गटांनी जो निविष्ठा केंद्र बनवले आहे तो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे मी आवाहन करतो. कुलस्वामिनी महिला बचत गटानं उभारलेलं हे जैविक निविष्ठा संसाधन केंद्र आज इतर गावांसाठी आणि शेतकरी गटांसाठी एक रोल मॉडेल ठरलं आहे. आत्माच्या या उपक्रमामुळं खऱ्या अर्थानं विषमुक्त शेती आणि समृद्ध शेतकरी हे स्वप्न साकार होत आहे.